आरोपीच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने नागपूरच्या परिसरामध्ये जेलच्या भिंतीजवळ एक फटाका फोडून त्याचा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ रील्स व्हायरल केला होता। आमच्या सोशल मीडिया आणि क्रिमिनल इंटेलिजन्स टीमनं तो व्हिडिओ कॅच केला आणि त्यामधील जी आरोपी आहे त्याचा शोध घेऊन आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे। या आरोपीने त्याचा जो गुन्हेगार मित्र जो जेलमध्ये आहे त्याचं उदात्तीकरण केलं आहे। सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ टाकून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे त्या जेलमधील आरोपीला तर शिक्षा होणारच आहे, परंतु अशा प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण जे करणार आहे, गुन्हेगारांचं समर्थन किंवा गुन्हेगारांचं प्रोत्साहन जे करणार आहे त्यांच्यावर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याचाच एक प्रत्यय म्हणून आम्ही त्या आरोपीला अटक केली आहे। अटक करून आपण त्या ठिकाणी जिथे त्यांनी फटाके फोडले त्या ठिकाणी आपण पाणी पंचनामा करून त्या आरोपीवर आपण कायदेशीर कारवाई करीत आहोत। यापुढे सुद्धा जे कोणी आरोपी अशा प्रकारे जेलमधील आरोपींचं किंवा गुन्हेगाराचं उदात्तीकरण करेल किंवा सोशल मीडियावर असा क्रिमिनल सपोर्ट करणारा कंटेंट असेल त्यावर आमची सोशल मीडियाची टीम आहे, आमची टीम आहे आणि माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्या आदेशाने आम्ही यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करत आहोत।